तर नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनभरून स्वागत. मित्रांनो, पाठीमागं पाहू शकता आपल्या रानात बाजरी पेरण्यासाठी मित्रांनो आपण ट्रॅक्टर आणलाय बरं का. तर आता सुंदर अशी बाजरी पेरायची आणि मेंढराकडे उद्या जायचंय मित्रांनो. मी आता सारं वरंब सगळं ओढून जाणार आहे. तर आपण आता बाजरी पेरतोय मित्रांनो. बाजरीचा सीजन यंदा पाऊस पाणी भरपूर आहे, चारा बारीक बारीक झालाय. आपण नंतर बाजरी टुरपायला आता आपण इथं मराठीवाले नंतर येतील. तर असं जर आपण पहिल्यांदा मित्रांनो बाजरी पेरतोय, तर बाजरी कशी पेरतोय आणि आपल्या विहिरीला पाणी किती आहे मित्रांनो, हिरवळ कशी, आणि आपल्या शेतकरीत ट्रॅक्टर चालला किंवा आवत चाललं की किती भारी वाटतं ना, की लय भारी वाटतं बरं का. तर प्रत्येकाला वाटत असेल मित्रांनो, वाटतं का नाही वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला पाहूया कशी कशी बाजरी पेरतोय. कसं काय मारती भाऊ, बरं आहे ना मग? धंदा पाणी कसं काय व्यवस्थित आहे का? नाही काय अडचण, चालू दे तुझं. तर मित्रांनो, तुम्ही म्हणसाल बाबा बाजरी पेरली आणि बाजरी कोणती पेरली, तर ए टाटा प्रोडक्ट आहे मित्रांनो, DBH 739 बरं का. तर आमच्या म्हणजे बारामती तालुक्यात बऱ्याच ठिकाणी ह्या बाजरीचं नाव ऐकलं होतं. म्हणजे ह्या वर्षी ही आपण बाजरी पेरतोय बरं का. तर माझ्या सख्या चुलत भावाचं दुकान आहे मित्रांनो, सोनजाई कृषी भांडार म्हणून. तर त्या दुकानातून म्हणजे आमच्याच बाबा घरचंच दुकान आहे थोडक्यात म्हणायचं, चुलत्याचं. तर त्यांच्या दुकानामधून आपण ह्या बी आणले 1.5 किलो आणि पेरलंय बरं का. तर हा ट्रॅक्टरवाला म्हणतोय 15-16 पांडाला म्हणजे 30-32 गुंठ्याला मित्रांनो एक पिशवी लागते 1.5 किलोची बरं का. तर अशा प्रकारे DBH 739 टाटा प्रोडक्टचं आपण हे प्रोडक्ट वापरले बरं का बाजरीचं. आणि सुंदर असं कणिसाचं त्याच्यावर हे चित्र, पण आता त्या चित्रासारखं होत नाही, कारण पावसा पाण्याचं नियोजन कसं होतं आणि कसं नाही. पण कसं असेल तसं असेल बरं का मित्रांनो, काय अडचण नाही. पेरायची शेतसरीची काळी आईची ओटी भरणं मित्रांनो महत्वाचं आहे, आणि तीच काळी आई सोनं पिकवते. काय काळाने इंदुरीकर महाराजांनी सांगितलंय, ज्याची खरी शेती त्याचं सोनं आहे बरं का मित्रांनो. खरंच सोनं आहे. शेती सांभाळली पाहिजे आणि शेती ठेवली पाहिजे बरं का. तर अशा प्रकारे मित्रांनो दिसती ही तुम्हाला हिरवळ बरं का. उन्हाळ्यात अगदी पांढरशिपत दिसत होतं, पण आता पावसा पाण्यामुळं जरा बारीक बारीक चारा झालाय आणि पाऊस भरपूर झाल्यामुळं पाणी बी यंदा भरपूर झालंय मित्रांनो. तर आपल्या रानात आवत फिरल्यानंतर इतकं रोमॅन्टिक दिसतंय का नाही, एकदम एकदम सुंदर असं बरं का. हे आपल्या रानातली झाडं बिडं एकदम हिरवीगार झाली ते, आणि इकडे एक वावर पेरलंय मित्रांनो. तर अशा प्रकारचं सारं पडली ते. आता ते खालचं एक वावर पेरायचं या, आणि हे पेरायचं चाललंय. आता ती दुसरी 2 वावर पेरायची म्हणजे आपली बाजरी पेरून झाली थोडक्यात म्हणायची बरं का. तर अशा प्रकारे आपण बाजरी ट्रॅक्टरनी यंदा पेरली, आणि दरवर्षी ट्रॅक्टरनी पेरतो. एक 4-5 वर्षापूर्वी आपण बैलांनी पेरायचो, पण आता बैल राहिली नाहीत. तर मित्रांनो सुंदर अशी बाजरी पेरली मित्रांनो, आणि आता आपण ओढायचंय बरं का. अशा प्रकारचं काम करावं लागतं. शेतीचं मेंढराचं सगळंच म्हणजे जे हातात पडेल ते काम करावं लागतं बरं का मित्रांनो. तर आता ही आपण बाजरीची पेरली या, बाजरीसाठी आपण पाट ओढतोय, आणि सारं वरंब एकदम व्यवस्थित ओढलं का नाही म्हणजे बाया पोरांना सोपळ जातं दारी द्यायला, म्हणजे पाणी भरायला बरं का मित्रांनो. त्यामुळं एकदम व्यवस्थित असं पाट बीट पडलं का नाही. आणि पहिलं बैलांनी पाट पडायचं, पण आता ट्रॅक्टरने काही पाट पडत नाही, तर त्यामुळे डायरेक्ट सरी वाफा निघतो. त्या वाफ्याला एकदम व्यवस्थित असं वाढावं लागतं. तर चांगला असा खोलपाट पाडायचा. संध्याकाळपर्यंत आता अंधार पडला तरी काय अडचण नाही, पण मग पाटच काढायचं आणि वाढायचंच असं मित्रांनो आपलं काम. तर कुठल्याच कामात लाजायचं नाही, लपायचं नाही बरं का मित्रांनो. काम करीत राहायचं. आणि जुन्या माणसाची म्हण आहे, करता धरता परमेश्वर. त्यामुळे जास्त लोड घ्यायचं नाही. स्वती काकी वडू लागायला दमादमाने स्वती काकी बी वडते. ते असं खोलपाट काढला का नाही शेवटपर्यंत बाजरीला टेन्शन नाही, अगदी बाजरी काढेपर्यंत. तर चला तुम्हाला धावतो मित्रांनो मी आपल्या विहिरीला पाणी किती बरं का. तर मित्रांनो आपण आलोय आपल्या विहिरीवर बरं का.
तर विहिरीच्या कडे सुंदर असं गवत झालं, हिरवगार, बारीक बारीक बारीक, आणि विहीर अगदी तमान झाली, फुल अगदी एखाद्या स्विमिंग पूलला सुद्धा फिक्की पाडी बरं का, आणि एकदम चकचकीत पाणी आहे. तर ही आपली विहीर, आणि या विहिरीतलं दृश्य मित्रांनो आपल्या ह्या बाबळींचं दिसतंय बरं का. विहिरीत अगदी निळं निळं पाणी आणि सुंदर अशी विहीर आपली. गणपती विहिरीतला बुडून गेलाय, आता त्याला वर काढायचं सुंदर असं गणपती बाप्पाला. तर चला मित्रांनो, बुट्टी लावून पाणी पिता येतं विहिरीचं, आपल्या विहिरीचं. पोट भरून मोत्यासारखं पाणी पिलं बरं का मित्रांनो. आणि आता जायचं वाढायला. आपल्या रानात आपले जी भगत महाराज आहेत, आपल्या वाड्यात वाडा त्यांचा, त्यांचे वडील आले ते आपल्या म्हणजे शेताला येडा मारा. त्यांचं इथं शेजारी शेत आहे, तर त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूया. अशा प्रकारे विहिरीचं पाणी आलंय बरं का आम्हाला विहिरीला. मग कसं काय बरा येत आहे तुमचा? मग नाही काय अडचण. लगा बाजरी आज पिरली दादा, पाऊस तर वर लागून गरजायला लागला. आता कोकणाला जायचा, म्हणजे कोकणाला जाऊन मग आपल्याला अंगाला केस दिसायचा नाही. आता येता बर, आता नाही पाऊस घरात येणार नाही का? हे नाही, आज किती दिवसांनी येईल? मिरुग आता चालूच आहे. नाही मिरग निघाला कालच्या धरणं. हा मग मिरुगच आहे. पण पाऊस येईल होय? पाऊस तरी आला तरी काही मोठा येणार नाही. म्हणजे आपलं थोडा आला तर थोडा येईल. हा जिम काही येणार रातच्या. तुम्ही पेरली होय बाजरी? आमची उगून आली. लागा तुम्ही आंधी पेरली राव. मी इकडे सारी कपाशी केली. कपाशी केली होय? मग काय 4 तुकडे कपाशी केली. बरं झालं. मग काय आहे, आपली बाजरी तरी सांग. बाजरी किती पेरली? बाजरी 1 तुकडं पेरायचं राहिले एवढं. होय. आणि बाकी केली. मग काय पेरला. मग काय बरं आहे म्हणायचं. आता दादा चालवत नाही होय तुला? नाही नाही अरे अवघड. आता लागा आता 4 वर्षापूर्वी चांगला होता, ठणठणीत मेंढर वळायचा दादा. कार ये काय हळू 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 वावरात येत. वावराला येडा द्यायचं आणि घरी जायचं. निघालं आता काय. मग काय बरं आहे आपलं. डिगी डिगी डिगी. आता वय झालं, आता काय करणार. किती वर्ष दादा मेंढर वळली तू? आता का लोकांची 13 वर्षाचा लोकांना धंदा केला. सालानी साला 13 वर्ष. हे बघ बाबुलाकडे या 7 वर्ष. बर बाबा बापकडे 3 वर्ष. बर. आणि बाजेला 2 वर्ष. बघ आता 13 वर्ष हं. बरोबर आहे. तिथनं मोर येऊ परपंच केला. साल केलं पण लय कमावला. हा चांगलं कमा. साल करून कमावलं. आणि आता स्वतः करते तर धंदा पाणी तरी कमावा येईना कोणाला. लय अवघड आहे. तो काळच वेगळा होता दादा. मी 6 लग्न केली. बर. 2 हिरी पाडल्या. हा 23 एकर वावर घेतलं. 23 एकर. हा आणि पहिलं 10.5 एकर. बघ आता म्हणजे साल करून एवढं कमावलं. हा काळ तसा होता तो. आता काळ बदलला दादा. राणीजवळ वडायचा वड अंग तसं सपा सपा सपा. तर अशा प्रकारे मित्रांनो स्वाती काकी आमची मदत करू लागाय आली. आणि किंवा पाठ व सारं वर आता एकट्याचं काम नाही मित्रांनो, त्यामुळे स्वाती काकी ओढू लागाय आली. तर